गुड इव्हनिंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवात आहे ना इव्हिनिंगला केली होती. तर आज आज आहे ना इव्हिनिंगला सुरुवात केली होती तशी तर कामांना, पण दोन महत्त्वाची कामं मला करून घ्यायची होती. त्यातलंच पहिलं म्हणजे ना आता शेंगदाण्याचं, तिळाचं किंवा जवसाची चटणी म्हणा, असं हे सगळं एकदाच काढून ठेवलं तर ते ना 15 दिवस किंवा 3 आठवड्यासाठी होऊन जातं. तर तेच मला एकदा काढून ठेवायचं होतं. बऱ्याच दिवस झालं जवसाची चटणी ही मी बनवली नव्हती. आणि कसं होतं ना, उन्हाळ्याच्या दिवसात फक्त एक भाजी म्हटलं तर पोट काय भरत नाही. सोबत असं चटणी किंवा असं तोंडी लावायला काही असेल तर थोडं बरं राहतं. त्याच्यामुळे जवसाची चटणी इथं बनवायला घेतली होती. छान जवस चाळून घेतले चाळणीमधून आणि इथे सोबतच आहे ना लसणही सोलायला घेतला होता. आता इकडे जवस भाजणं चालू होतं आणि लसणही काढणं चालू होतं. तर छान असे तडतड होईपर्यंत हे जवस भाजून घ्यायचे. आज तर बाळाने बेडलाच किचन बनवलं होतं आणि तिथेच असं मिक्सरचे भांडे, टोमॅटो हे सगळं घेऊन आला होता. आणि बघा आता मिक्सरमधून हे काढायचं चालू होतं त्याचं. कशाला आणलेत बाळा एवढे सगळे भांडे? कशाला आणलेत? काय करायचंय? चालू केलाय मी. मिक्सर चालू केलंय? चालू केली मी. हा. हे बघ मिक्सरले. हे मिक्सर कसं चालू करायचं? कसं चालू करायचं? मिक्सर टाक टाक केले. पाणी कधी टाकताना टाकते टाकतो शकत टाकते ते सबत सबत कधी मिळतं परिचय एक विचारून माझ्या आधी कोणी बोलत ना माझ्या आधी कोणी बोलत ना. त्याच्यात टोमॅटो टाकलाय. याच्यात टोमॅटो बारीक करायचे. आणि याच्यात काय? इकडच्या भांड्यात काय टाकलंय? काय दाखव मला. आलू? आलू आणि बटाटा? बटाटा बारीक करणार आहे मिक्सर मध्ये. आणि काय करणार आहे त्याचं? भाजी? भाजी करणार आहेस? आणि हे कशाला आणलंय विशू? ह्याचं काय करायचंय? चमचा कशाला आणलाय? तसं करायला होय. अरे बापरे. झाली भाजी? झाली. चालू करा मिक्सर आता. केलं चालू? कुठे झालं का बारीक?
झालं झालं का बारीक काय विशू आता विशूचा बराचसा टाइम आहे ना ह्या सगळ्या गोष्टी खेळण्यामध्ये जातो आणि मी किचनमध्ये असेल तर तो पण किचनमधल्या असल्या काहीतरी गोष्टी घेतो आणि त्याच्यासोबत खेळतो आणि सोबतच हे आता बाहेर पण आता यायला लागलेत किचनमधून आणि आता तिकडे ना जवळच मी छान भाजून ठेवले होते आता म्हणलं ते थंड होत आहेत तोपर्यंत चला हे कबड आवरून घेऊया तर कबड आवरायला घेतलं बघा किती घाण झालं होतं हे कबड जवळपास महिना झालं मी काय आवरलं नव्हतं आणि आवरायचं म्हणून तर जास्तच असं टाकून देण्यात येत होतं आणि जास्तच खराब होऊन झालं होतं तर आता पाहूया किती होतं माझ्याच्याने आवरून आता कुठलंही काम करायला घेतलं ना तर उत्साह खूप जास्त असतो करायचं आणि करता करता तर एवढं दमून जातं की हे ठेवा ते ठेवा आणि सगळं जिथले तिथं ठेवायचं असतंय विचार करून ठेवायचं असतंय आता हे क्लॉथ ऑर्गनायझर आहेत ना त्याच्यामुळे तरी थोडंसं काम सोपं होऊन जातं थोडं म्हणण्यापेक्षा बरंचसं काम सोपं होऊन जातं पहिली गोष्ट म्हणजे ना कपड्यांवर धूळ वगैरे बसत नाही आणि सगळे कपडे ना म्हणजे ऑर्गनाईज करून व्यवस्थित ठेवता येतात जसं की आता नाही का ह्याच्यात 6 ऑर्गनायझर भेटलेले आहेत मला सेट ऑफ 6 मध्ये भेटलेले तर 350-400च्या प्राइसमध्ये भेटले होते आता मला एक्झॅक्ट प्राइस आठवत नाही पण याच्यामध्ये असं काय होतं ना की आता साड्या वगैरे ठेवायचं म्हणलं ना तर आता 2 ह्याच्यामध्ये मी साड्या ठेवल्यात आणि एका ह्याच्यामध्ये पेटीकोट आणि ब्लाऊज वगैरे ठेवलेत आणि 3 आहेत त्याच्यामध्ये ड्रेस आहेत आता ड्रेसमध्ये पण आपल्याला वेगवेगळे ठेवतात जसं की ना एखाद्या फंक्शनसाठी वगैरे जायचं असेल तर ते ड्रेस वेगळे आणि आता डेली कुठे आता बाहेर फिरायला जायचं असेल ते वेगळे असं आणि न लागणारेच कधीतरी घालणारे असे वेगळे असं ठेवता येतं व्यवस्थित आणि आता साड्यांचंही म्हणलं तरी तसंच 2-3 कंपार्टमध्ये ठेवून दिले तर पाहिजे तेव्हा फक्त तेवढाच एक घेतला बॉक्स तर होऊन जातं काम आणि जास्त काही मेस वगैरे होत नाही मामाचे मी म्हणलं ना की आवरायला आपण उत्साहात सुरुवात करतो पण तेवढा उत्साह का शेवटपर्यंत टिकून राहत नाही पण आता असो आणि आवरल्याचं एक समाधान वेगळं असतंय आपण एखादी गोष्ट अशी ऑर्गनाईज करून ठेवली तर बायकांना तर ह्या गोष्टीमध्ये मला वाटतं जास्त आनंद भेटत असेल मला तर भेटतो एखादी गोष्ट किचनमधली असो किंवा कबड वगैरे असो ऑर्गनाईज थोडंफार करून ठेवलं तर वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटत असते आता कबड तर बऱ्यापैकी ऑर्गनाईज करून झालं होतं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा फक्त वरचंच कंपार्टमेंट तेवढं ऑर्गनाईज करून झालं होतं आता बाकी राहिलेलं तर काही करण्याची कॅपॅसिटी राहिली नव्हती आणि टाईमही खूप झाला होता आता मी ना विशूला थोडं 6-6:15च्या दरम्यान खाली खेळायला घेऊन जात असते आणि वेळ झाला होता आणि चहा वगैरे पण आम्ही घेतला नव्हता तर म्हणलं आता हे कपडे पहिले थोडेफार आवरून घेऊया आणि काय झालं असा स्वच्छ केलेला बेड बघायला मला जवळपास 1.5 ते पावणे 2 तास लागले होते सगळं आवरून घ्यायला आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये ना चपात्या होत्या शिल्लक सकाळच्या तर त्याचे छान असे सुके तुकडे बनवून घेतले सोबतच कढी भात पण केलेलं होतं आणि हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान झालं होतं आणि खूप दिवसातून मी तुकडे असे बनवले होते आणि कढी पण